Now we are moving to the next topic, that is gravitational potential energy, म्हणजे गुरुत्वीय स्थितिज ऊर्जा. आपल्याला माहिती आहे की एनर्जी जी आहे मेकॅनिकल एनर्जी याला आपण काय करू शकतो, याला आपण दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड करू शकतो. पहिली म्हणजे कायनेटिक एनर्जी म्हणजे गतीज ऊर्जा आणि दुसरी म्हणजे पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्थितिज ऊर्जा. कायनेटिक एनर्जी म्हणजे ऑब्जेक्टला त्याच्या मोशनमुळे जी एनर्जी मिळते त्याला आपण कायनेटिक एनर्जी म्हणतो, आणि ऑब्जेक्टला त्याच्या स्टेटनुसार म्हणजे त्याची स्टेट किंवा पोझिशन स्थिती यानुसार जी एनर्जी मिळते तिला म्हणतो आपण पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे. पोटेन्शियल एनर्जीमध्ये आपण मागच्या वर्षी दोन टाईपच्या एनर्जीज पाहिल्या होत्या. एक होती इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी आणि दुसरी होती ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. तर यातली ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आपल्याला याच्यामध्ये लागणार आहे म्हणून आपण ती पाहूया. ओके. सो व्हॉट इज ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय? द एनर्जी दॅट इज स्टोअर्ड इन अन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स हाईट. वस्तूची अर्थच्या सरफेसपासून वस्तूची जीही हाईट आहे त्या हाईटनुसार, म्हणजे आता मी जर अर्थच्या सरफेसपासून एका पर्टिक्युलर डिस्टन्सवर एखादा ऑब्जेक्ट कन्सिडर केला तर या ऑब्जेक्टवर काय होतं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट होतो. ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट झाल्यामुळे या ऑब्जेक्टमध्ये काय राहते की त्या पर्टिक्युलर प्लेसला त्या ऑब्जेक्टला जर तुम्हाला स्टेबल ठेवायचं असेल तर तुम्हाला त्याच्यावर वर्क डन करावं लागतं, कार्य, आणि त्यामुळे त्याच्यामध्ये जी एनर्जी स्टोअर राहते त्या एनर्जीला म्हणतो आपण पोटेन्शियल एनर्जी. Gravitational potential energy, the energy which is stored in the object because of its height is called as gravitational potential energy. Gravitational potential energy साठीचे दोन फॉर्म्युले आपण पाहिलेले आहेत. त्याच्या आधी फक्त रिवाइज करूया. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणजे -gmm अपॉन कॅपिटल R प्लस H. हे काय आहे? R म्हणजे रेडियस ऑफ अर्थ आणि H म्हणजे ज्या हाईटवर तो ऑब्जेक्ट ठेवला आहे तितका. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू -gmm अपॉन R प्लस H, किंवा आपण दुसरा फॉर्म्युला पाहिलेला आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू mgh. ठीक आहे. त्यानंतर हा झाला पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला. आता कायनेटिक एनर्जी म्हणजे काय? तर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला तुमच्याजवळ होईल कायनेटिक एनर्जी इक्वल टू, आपल्याजवळ फॉर्म्युला आहे ½ mv². ओके. आता इथे व्ही जी आहे ती इथे फॉर्म्युला लिहिलेला आहे VE² म्हणजे एस्केप वेलॉसिटीच्या फॉर्ममध्ये आपण फॉर्म्युला लिहिला आहे. तर इथे एस्केप वेलॉसिटी म्हणजे काय कन्सेप्ट आहे ते आपण जरा पाहून घेऊया. की मी एखादा बॉल जर मी वरती फेकला तर तो बॉल काय जातो, एका पर्टिक्युलर हाईटपर्यंत वरती जातो आणि त्या हाईटपासून मग एका पर्टिक्युलर हाईटला त्याची वेलॉसिटी 0 होते आणि मग तो जमिनीवर पडतो. हे आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. मी जास्त फोर्स लावला तर हा बॉल अजून जास्त वर जाईल आणि मग खाली पडेल. मी अजून जास्त फोर्सने जर तो बॉल वरती फेकला तर तो अजून जास्त वर जाईल आणि मग खाली पडेल. काय होईल की मी इतक्या फोर्सने बॉल फेकला की तो खाली येणारच नाही, तो आपल्या अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर निघून जाईल. इतका फोर्स, मी असा फोर्स अप्लाय करू शकते की त्या फोर्सने मी जर एखादी वस्तू फेकली त्याची स्पीड इतकी प्रचंड असेल की तो अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या बाहेर निघून जाईल. त्यानंतर ती वस्तू खाली जमिनीवर येऊ शकणार नाही. तर ही जी स्पीड आहे, द स्पीड विथ विच अन ऑब्जेक्ट कॅन बी प्रोजेक्टेड सो दॅट इट विल एस्केप फ्रॉम अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फील्ड, that speed of object is called as escape velocity. त्या स्पीडला आपण काय म्हणू, त्याची एस्केप वेलॉसिटी म्हणू. ठीक आहे. एस्केप वेलॉसिटी तुम्ही VE ने जर इंडिकेट केली तर त्या वस्तूची कायनेटिक एनर्जी किती होईल? त्या वस्तूची कायनेटिक एनर्जी होईल ½ mve². ठीक आहे. तर ही दोन आपण फॉर्म्युले पाहिले, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आणि कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला. आणि आपल्याला माहिती आहे टोटल एनर्जी इक्वल टू काय असते? टोटल एनर्जी इज द सम ऑफ कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी ½ mve² -gmm अपॉन R प्लस H. ठीक आहे. आता समजा की तुमचा ऑब्जेक्ट हा सरफेसवर ठेवलेला आहे. कशाच्या? अर्थच्या सरफेसवर.
त्या पर्टिक्युलर केसमध्ये तुम्हाला हाईट किती मिळेल? 0 मिळेल. हाईट जर 0 असेल तर हा टोटल एनर्जीचा फॉर्म्युला तुम्ही लिहू शकता. ऑन सरफेस ऑफ अर्थ टोटल एनर्जी इक्वल टू हाफ mve² मायनस gmm अपॉन r. h झालाय 0. या फॉर्म्युल्यानुसार टोटल एनर्जी इक्वल टू मिळाला हाफ mve² मायनस gmm अपॉन r². आता तुम्ही ती वस्तू एस्केप वेलोसिटीने थ्रो केली, त्यामुळे ती काय केली? आपल्या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर गेली. बरोबर आहे. मग त्या कंडिशनला आपण काय म्हटलं की कायनेटिक एनर्जी किती होईल? त्याची कायनेटिक एनर्जी आपण एस्केप केली आहे, त्यामुळे ती होईल 0. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला मायनस gm अपॉन इन्फिनिटी. इन्फिनिटी म्हणजे तो गेला आहे तुमच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर, म्हणजे त्याचं डिस्टन्स जर इन्फिनिटी घेतलं तुम्ही, खूप प्रचंड जास्त अंतर, तर इन्फिनिटी आपण जेव्हा अपॉनमध्ये घेतो डिनॉमिनेटरमध्ये, तेव्हा त्याची व्हॅल्यू होते 0. ठीक आहे ना. कायनेटिक एनर्जी 0 आहे, पोटेन्शियल एनर्जी 0 आहे, म्हणजे या केसमध्ये टोटल एनर्जी काय मिळेल तुम्हाला? 0 मिळेल. जेव्हा एखादी वस्तू आपल्या ग्रॅव्हिटेशनल फील्डमधून बाहेर पडते तेव्हा त्या वस्तूवर असणारी टोटल एनर्जी किती असते? 0 असते. आता नाऊ अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आपल्याला माहिती आहे की टोटल एनर्जी ऑन सरफेस ऑफ अर्थ इक्वल टू टोटल एनर्जी ॲट डिस्टन्स इन्फिनिटी. व्हॅल्यूज पुट करा. ऑन सरफेस ऑफ अर्थ टोटल एनर्जीची व्हॅल्यू होती हाफ mve² मायनस gmm अपॉन r, आणि इकडे व्हॅल्यू आहे इक्वल टू 0. ह्या दोन व्हॅल्यूज इक्वेट करा. मग तुम्हाला मिळेल हाफ mve² इक्वल टू gmm अपॉन r. स्मॉल m कॅन्सल झाला. ve² इक्वल टू फॉर्म्युला मिळाला तुम्हाला ट्वाइस gm अपॉन r, म्हणजे ve इक्वल टू हे येईल अंडर रूटमध्ये ट्वाइस gm अपॉन r. आता मला स्मॉल g साठी माझ्याजवळ फॉर्म्युला आहे स्मॉल g इक्वल टू gm अपॉन r², म्हणजे gmचा फॉर्म्युला मला मिळेल gr². हा फॉर्म्युला मी या इक्वेशनमध्ये ठेवला. gmच्या ठिकाणी मी ठेवलं gr². एक r आणि खालचा r कॅन्सल होईल. एस्केप वेलोसिटीसाठी मला फॉर्म्युला मिळेल एस्केप वेलोसिटी इक्वल टू अंडर रूट ट्वाइस gr. ठीक आहे. तर हा फॉर्म्युला झाला एस्केप वेलोसिटीसाठी. हा ग्रॅव्हिटेशन लेसनचा शेवटचा चॅप्टर होता. थेरॉटिकली आपण ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर काय केलाय? फिनिश केलाय. यानंतर काही न्यूमेरिकल्स आपले बाकी आहेत, तर ते न्यूमेरिकल्स आपण एक्झरसाइज सॉल्व करता करता सोडवूया. ठीक आहे.